गेल्या काही दिवसांमध्ये आणखी एक वाद किंवा आणखी एक प्रकरण चर्चेत आहे, ते म्हणजे कबूतरखाना बंदी प्रकरण, ज्याच्यावर आता राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे। आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचा मान हा राखावाच लागेल, कोर्ट सांगेल त्याप्रमाणे वागावं लागेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर कबुतरांच्या बाजूने भूमिका घेणाऱ्यांना राज ठाकरे यांनी चांगलंच खडसावलंय। कबुतरांमुळे काय रोग होतात हे जैन मुनींना आता समजलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी जैन मुनींना फटकारलं। जैन समाजातल्या आंदोलकांवरही कारवाई व्हायला हवी होती, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारवर आणि मंगलप्रभात लोढा मंत्री यांच्यावर ताशेरे ओढले। एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे। आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात। ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांनी मंत्री लोढा यांच्यावर नेमकी काय टीका केली आणि त्याला मंत्री लोढा यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय तेही बघूया। ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही। आणि हे सगळे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का, लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते। त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिर्या काय आणल्या असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। माननीय राजसाहेब ठाकरेने कबूतर विषयावर बोलताना निलेश चंद्रजी विषयावर माझ्या पण नाव काढला की मी त्याच्या समर्थनामध्ये आहे, हे सत्य नाही आहे। मी त्या दिवशी यावेळी निलेश चंद्रजीने शस्त्र उचलण्याची भाषा केली होती त्यावेळी मी सांगितलं होता की मी त्यांचे विरोधामध्ये आहे शस्त्र उचलण्याची भाषाचे, आणि आता पण मी माझ्या तेच मत आहे। म्हणून मी माननीय राजसाहेब ठाकरेसाठी आणि सर्वांसाठी हा खुलासा करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कानून हात में लेऊ नये।